नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी चमचमीत कैरीची डाळ बनवणार आहोत. वाफळत्या भाताबरोबर अशी गरमागरम चमचमीत अशी कैरीची डाळ आणि त्याचबरोबर अशा चटपटीत कैरीच्या फोडी तोंडाला लावायला खूप भारी लागतात बरं का. सध्या बाजारात मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या येत आहेत, त्यामुळे कैऱ्या पाहिल्या ना की आपसुकच आपले पाय तिथपर्यंत वळतात आणि आपण तिथे थांबतो. माझी देखील इच्छा झाली, मला मोह आवरता आला नाही. मी देखील तिथून कैऱ्या आणल्या, मस्तपैकी कैरीची डाळ त्यापासून आज आपण बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर मी मस्त अशा चटपटीत फोडी देखील तोंडाला लावण्यासाठी मी बनवल्या आहेत. काय मग मंडळी, येत आहे ना कैरीची डाळ आणि भात खायला? इथे कैरीची डाळ खूपच भारी झाली आहे. चला तर मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी या 2 वाट्या तूर डाळ आणि मूग डाळ अशा 2 डाळी मिक्स घेतल्या आहेत. या डाळी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. दोन डाळी मिक्स घेतल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास देखील होत नाही आणि या दोन्ही डाळी एकत्र शिजवून घेतल्यामुळे ही डाळ चवीला देखील खूप छान लागते. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण डाळीमध्ये पाणी ओतूया. त्यानंतर मी इथे तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण या कैरीचा देठ आणि साल काढून घेऊया. तुम्हाला या कैरीऐवजी दुसरी कोणतीही कैरी, आंबट कैरी घ्यायची असेल तर घेऊ शकता. तोतापुरी कैरी ही जास्त चवीला आंबट नसते, त्यामुळे मी इथे ही कैरी घेतली आहे. जास्त जर आंबट कैरी घेतली तर मग डाळीमध्ये कैरीचे प्रमाण थोडे कमी करावे, नाहीतर मग यापासून बनणारी कैरीची डाळ आहे ती खूपच आंबट लागेल चवीला. यासाठीच मी इथे या कैरीचा वापर केला आहे. आता या कैरीची साल काढून घेऊया. परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कैरी ही कोणतीही घेऊ शकता, कमी आंबट किंवा जास्त आंबट असलेली, आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळीमध्ये कैरीचे प्रमाण वाढवून किंवा कमी करू शकता. आता इथे मी अर्धी कैरी सोलून घेतली आहे. मला जेवढी हवी आहे तेवढी कैरी मी सोलून घेतली आहे. आता या अर्ध्या कैरीचे या कैरीला मी मधून चीर देऊन त्यानंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या फोडी कापून घ्यायच्या आहेत. या फोडी आपल्याला या डाळीमध्ये टाकायच्या आहेत. इथे पाहू शकता, जेवढी कैरी मी सोलून घेतली होती तेवढ्या कैरीच्या फोडी मी या डाळीमध्ये कापून टाकल्या आहेत. आता आपण अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यामुळे डाळ पटकन शिजेल आणि हळद टाकल्यामुळे डाळीला रंग छान येईल. हळद आणि तेल मिक्स करून घेऊया. आता पाहू शकता, डाळ आणि कैरी छान शिजली आहे. आता ही डाळ आपण विस्कने घोटून घेऊया. विस्कने किंवा अशा प्रकारे रवीने छान घोटून घ्यायचे आहे. डाळ छान स्मॅश होते. आता गॅसवर मी इथे कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल ओतणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा राई टाकायची आहे. राई छान तडतडली, यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला आग कमी करायची आहे, नाहीतर मग राई आणि जिरं करपून जाऊ शकतं. 1 चिमटी हिंग पावडर टाकूया. आता 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकूया. एकदा परतून घेऊया.
त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या यामध्ये टाकूया. तो देखील लसूण अर्धा मिनिटभर परतून घेऊया. आणि इथे मी अगदी छोटा कांदा म्हणजे अर्धा कांदा मी इथे पातळ स्लाइसमध्ये उभा चिरून घेतला आहे. तो देखील टाकून परतून घेऊया. या कांद्याचा थोडा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग इथे पाहू शकता बदलला आहे. लसूण देखील छान लालसर झाली आहे. आता यावेळी आपण कोरडी मसाले टाकणार आहोत. 1 चमचा काश्मीरी चिली पावडर. इथे आपल्याला गॅसची आच कमीच ठेवायची आहे, नाहीतर मग मसाले जळू शकतात. अर्धा चमचा मालवणी मसाला. त्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती यावेळी आता ओतूया आणि या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला या डाळीमध्ये आपल्याला जेवढे आवश्यक पाणी वाटते तेवढं आपण यामध्ये ओतूया. डाळ आपल्याला किती दाटसर ठेवायची आहे आणि किती पातळ ठेवायची आहे हे पाहून आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि चवीपुरतं मीठ. आता त्याचबरोबर आपण या डाळीमध्ये पुन्हा कैरीच्या फोडी कापून टाकणार आहोत. कारण सुरुवातीला आपण ज्या कैरीच्या फोडी डाळीमध्ये टाकल्या होत्या त्यात छान शिजून स्मॅश करून झाल्या आहेत. आणि कैरीच्या डाळीमध्ये जर कैरी दिसलीच नाही तर मग ही डाळ दिसायला सुंदर दिसणार नाही आणि त्यामुळे आपल्याला कळणार देखील नाही ही कैरीची डाळ आहे की साधी डाळ आहे. त्यामुळेच आपण यामध्ये कैरीच्या फोडी टाकणार आहोत. आणि अगदी सुपारीपेक्षाही लहान आपल्याला यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे. त्यामुळे या डाळीला अप्रतिम चव येणार आहे. आंबट, गोड आणि तिखट अशी संमिश्र चव या डाळीला येणार आहे. तर आपण मस्तपैकी या डाळीला दणदणून उकळी आणूया. त्यानंतर मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरूया. इथे आपली कैरीची डाळ तयार आहे. तर नक्की तुम्ही देखील करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही डाळ तुम्हाला कशी वाटली ते. आणि जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.